मराठा आरक्षण आणि मित्रांनो OBC मध्ये मराठा समाज कितव्या नंबरला आणि कसं मराठ्याला आरक्षण आहे आपण यावर आज चर्चा करणार आहोत। तर मराठा समाजाचे आरक्षणाची मागणी स्वर्गीय प्रथम अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार नेते यांनी 1980 मध्ये केली व मराठा समाजामध्ये जागृती करून पहिला मराठा आरक्षण संदर्भात 22 मार्च 1982 ला मुंबईत मोर्चा काढला आणि आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री बाळासाहेब भोसले यांनी मान्य केली। पण दुसऱ्या दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला आणि मराठा आरक्षणाची लढाई थंडावली। मराठा समाजाचे 1978 पासूनचे मुख्यमंत्री मित्रांनो तर कोण कोण आहे? शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री आणि 1978 बाबासाहेब भोसले साहेब आणि 1982 वसंतदादा पाटील, 1983 शिवाजीराव पाटील निलंगेकर, 1985 शंकरराव चव्हाण, 1986 शरद पवार आणि 1988 व 1993 नारायण राणे आणि 1999 विलासराव देशमुख, 1999 ते 2004 अशोक चव्हाण। मित्रांनो 2008 ते 2010 या कालावधीत हे मुख्यमंत्री मराठा समाजात झाले, पण यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले नाही व काही संरक्षण पण केले नाही। 1995 खत्री आयोगात मराठा समाजाच्या कुणबी पोटजातीला आरक्षण मिळाले पण मराठ्याला मिळाले नाही। 2004च्या न्यायालय बापट आयोगाने 2008 साली अहवाल सादर केला। अहवाल मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ 4 विरुद्ध 3 असताना डॉक्टर अनुराधा भोईटे यांनी केवळ अंतिम मीटिंगला गैरहजर होते, म्हणून जस्टिस बापट यांनी मत खारिज केले आणि डॉक्टर अनुराधा भोईट या हृदयविकारा झटक्यामुळे त्या आल्या नव्हत्या आणि अंतिम मीटिंगला येऊ शकल्या नव्हत्या। मग 3 विरुद्ध 3 मते झाली आणि अध्यक्ष बापट यांना मत टाकण्याची संधी मिळाली व त्यांनी आपले मत मराठा आरक्षणाच्या विरोधात टाकले। मराठा आरक्षण 4 विरुद्ध 3 कसे पेटाळले मग लावले आणि मग मराठा सेवा संघ मराठा आरक्षण आंदोलनात सक्रियपणे उतरला आणि ठिकठिकाणी रास्तारोको झालीत, केसेस झाल्यात। मग अशोक चव्हाण सरकारने सराफ आयोग नेमला। 2009 साली मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील लोकांनी अनेक आंदोलनं चालू केली। मित्रांनो हा संपूर्ण विषय म्हणजे मी का सांगत आहे की आपल्या समाजाला वेळोवेळी आरक्षण भेटलं पण आपल्याला कुठं कोणी कशी अडचणीत आणलं हे सर्वांचे आज यामध्ये नाव आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा। तर मित्रांनो अशोक चव्हाण सरकारने सराफ आयोग नेमला। 2009 मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील लोकांनी अनेक आंदोलने चालू केली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले उदयनराजे भोसले हेही मराठा सेवा संघाने सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात उतरले आणि मराठा समाजाला 45% स्वतंत्र आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली व नारायण राणे समिती नेमण्यात आली व पृथ्वीराज चव्हाण सरकारने 25/6/2014 मराठा समाजाला 16% आरक्षण दिले आणि मुस्लिमांना 4% आरक्षण दिले। केतन तिरोडकर हा या आरक्षणाच्या विरुद्ध हायकोर्टात मुंबईला गेला व हे आरक्षण हायकोर्टाने 14/10/2014 रद्द केले आणि इसवी सन 2018 ऑक्टोबरमध्ये भाजपचे फडणवीस सरकार आले आणि 2016 मध्ये कोपडी हत्याकांड घडले। या विरोधात मराठ्यांचे 1 मराठा लाख मराठा अशा घोषणांचे लाखोचे मोर्चे शांततेपूर्ण रीतीने निघले। मित्रांनो यामध्ये पुन्हा मराठा आरक्षणाची मागणी झाली। फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमला आणि हे 15/11/2018 फडणवीसच्या महाराष्ट्र सरकारने राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 15% असलेल्या मराठा समाजाला 13% आरक्षण दिले। मात्र यापूर्वी 14/8/2018 102वी घटनादुरुस्तीनुसार राज्याचे आरक्षणाचे आर्थिक केंद्र सरकारकडून काढण्यात आले व उच्चवर्गीय गरिबांना 10% EWS आरक्षण देण्यात आले। राज्य सरकारला फक्त विशेष आवश्यक परिस्थितीनुसार आरक्षण देण्याचे अधिकार देण्यात आले होते। मित्रांनो हा विषय सगळा मराठा आरक्षणाचा आहे आणि मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करताना कोर्टाने खालील काही नमूद मुद्दे मांडलेले आहेत। तर गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला, मराठा समाज मागास असल्याचे नाकारले, त्यामुळे मराठा आरक्षण लागू करणे गरजेचे नाही। 9 सप्टेंबर 2020 पर्यंतचे वैद्यकीय प्रवेश वैध ठरवले, आरक्षणांतर्गत झालेले प्रवेश व भरती रद्द झाली। इंदिरा सहानी केसच्या पूर्व विचारणेची मागणी चुकीची ठरली आणि आरक्षणाची सीमा 50%हून अधिक असू नये आणि मराठा आरक्षणाचा SEBC प्रवर्गात चुकीचा म्हटलेला समावेश आहे आणि संविधानाची 102वी घटना ही दुरुस्त आणि वैध ठरवली। गायकवाड समिती आणि मुंबई उच्च न्यायालय हे दोघेही 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठी योग्य कारण सांगू शकले नाहीत
मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय समजणे हे समानतेच्या सिद्धांताचे उल्लंघन आहे आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात 16 जून 2021 रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने संभाजीराजेसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावले होते आणि मनोज जरांगे या तरुणाने अंतरवली सराटी येथे 29/8/2023 पासून आमरण उपोषण सुरू केले. 29/8/2023ला दुपारी आंदोलनस्थळी भजन कीर्तन गुंग असलेल्या महिला व पुरुष आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज गोळीबार यामध्ये अनेक महिला पुरुष गंभीर जखमी आणि मित्रांनो चांगलेच फटके मराठा समाजाला या सरकारने दिले. त्यामुळे आमचा मराठा समाज खूप दुखावला आणि आम्ही यानंतर मराठा समाज म्हणून सर्व राज्य सरकारच्या विरोधात उभं राहिलो आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आज लाखोच्या संख्येने एक मराठा लाख मराठा कोटीच्या संख्येने पुढे आलो आणि मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करताना कोर्टाने मित्रांनो कोणताही विचार न करता ज्यांना याचिका दाखल केली आणि मराठा आरक्षण रद्द केलं. तर मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय समजणे हे समानतेच्या सिद्धांताचं उल्लंघन आहे असंही म्हटलं गेलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात 16 जून 2021 रोजी मूक मोर्चाही काढण्यात आला आणि मित्रांनो या सर्व गोष्टी घडत होत्या आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी अंतरवाली येथे आपलं मराठा आंदोलन पुन्हा पेटवलं आणि मराठ्यांना आरक्षण भेटेल या उद्देशानं आंदोलन चालू होतं. पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री या आमच्या पोलीस बांधवांनी म्हणजेच महिला भगिनी आणि मित्रांनो मराठा समाजातील सर्व लोकांवर या पोलिसनी लाठीचार्ज केला आणि गोळीबार केला. यामध्ये अनेक महिलाही पुरुषही जखमी झाले. मग पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. प्रकरण चिघळले. सदर प्रकरणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचा आदेश दिला होता असा आरोप मनोजदादा जरांगे पाटील यांनी केला. अनेक मराठा आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा खडबडून जागा झाला आणि मराठा समाजाचे सामाजिक नेते पुरुषोत्तम खेडेकर व राजकीय नेते शरद पवार छत्रपती संभाजीराजे यांनी आंतरवाली सराटीकडे धाव घेतली. सरकारकडून मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सरकारने कुणबी नोंदी तपासाव्या व मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा व ही मागणी जरांगे पाटील यांची होती आणि आजही तीच आहे आणि होणार म्हणजे 100% होणार. मराठा समाजाला सरसकट ओबीसीत समावेश करावा ही मागणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केली. न्याय संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाची मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी व पुरावे गोळा करण्यासाठी समिती नेमली. या ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे, लक्ष्मण पवार यांनी मराठ्यांना आणि मराठ्यांच्या ओबीसीत समावेश करण्याला विरोध केला आणि नोंदी समावेशाला हरकती घेतल्या. ओबीसी मेळावे चालू केले. मित्रांनो मराठा ओबीसी प्रकरणास विरोध चालू केले. छगन भुजबळ, लक्ष्मण पवार यांनी वादग्रस्त विस्फोटक वक्तव्य करून राज्यात तणाव निर्माण केला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांच्या ओबीसी समावेश करण्याचा नसल्याचे सांगितले आहे. स्वतंत्र आरक्षण देऊ असेही दोघे म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलन समितीने मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश मागितला आहे व आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे ही मागणी केली आहे. माळी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश कसा होईल हे मी आज बघतो आणि विरुद्ध तीव्र आंदोलन केले आणि कारवाईचा इशाराही दिला आहे. स्वतंत्र आरक्षण देण्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. मराठा व ओबीसी असलेले कुणबी एकच असल्याचे मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलन समितीचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात एकूण मराठा समाजापैकी 70% मराठा हे 1967 पूर्वी नोंद कुणबी असल्याचे हे आधीच ओबीसी दाखले आहेत. केवळ 30% मराठा ओबीसी आरक्षणातून सुटला आहे. याचाच मराठ्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक काम करत आहे आणि 14/10/2024ला मराठा समाजाचा रेकॉर्ड ब्रेक मेळावा अंतरवाली सराटी येथे झाला. सरकारने वीज तोडली. परिणाम पिण्याच्या पाण्यासाठी मोटरपंप चालू होऊ शकले नाही. लोकांनी हाताने काढलेल्या जमलेल्या लोकांना पाणी पाजले. मित्रांनो मराठा समाजासाठी ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मराठा समाजाला जर आरक्षण नाही भेटला तर येणाऱ्या काळात भाजप सरकार असो का कोणताही सरकार असो त्याला सर्व मराठा समाजाकडून जाब विचारला जात आहे आणि मराठा समाज पूर्ण सपोर्ट करणार आहे. तर मित्रांनो अजूनही सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत
शेवटपर्यंत आंदोलन चालू राहील अशी जाहीर भूमिका मनोजदादा जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. काही ठिकाणी जल्लोष साजरा केला असेल चालतं, आम्ही सर्वांनी विजय मिरवणुकी काढल्या तरी चालेल, पण मित्रांनो यामध्ये मराठा समाजाची घोर फसवणूक झाली असं सरकारने केलेल्या घोषणेमध्ये वाटतं. पण मित्रांनो तुम्हाला सांगतो, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटीलना शब्द दिलेला आहे, मी पाठीमागं हटणार नाही. म्हणून कोणत्याही आंदोलनाचा विषय असू द्या मित्रांनो, कितीही लटकला तरी मराठा आरक्षण त्यांना सिद्ध करून मराठ्याला मराठा आरक्षण द्यावाच लागणार, ही मनोजदादा जरांगे पाटील यांची मागणी आहे. आणि मित्रांनो म्हणजे झालं असं की आपण यांच्याकडं मागणी करावी कशी आणि सरकारनं द्यावं काय, तर मित्रांनो शांततेत चालू असलेला मराठा मूक मोर्चा आणि ह्या मराठा आंदोलनावर असं काही संकट येणं की आसमानी संकट आणि लाठीचार्ज घडवणारे जे कोणी असेल पोलीस बांधव तर म्हणतात की आम्हाला आदेश आल्याशिवाय लाठीचार्ज होऊ शकत नाही. मग याचा अर्थ असा स्पष्ट होतो की राज्याचे गृहमंत्री यांनी आदेश दिल्याशिवाय हा प्रकार घडूच शकत नाही. त्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील आजच्या 10 डेटला बसणार आणि ज्याचं कोणचंही नाव असो मित्रांनो, याच्यानंतर जर मराठा आरक्षणाच्या विरोधात जो जाईल त्याला आपल्या मराठा समाजाने कदापिही माफ करायचं नाही आणि मतदान तर चुकूनही करायचं नाही. मग तो कोणत्याही पदावरला नेता असो का काही असू द्या मित्रांनो, ही वेळ शेवटची आहे आणि संधी सोडू नका मित्रांनो. कारण आजच्या दिवसाला आपल्या काही माता भगिनी आणि भावावर आपल्या अत्याचार झाले मित्रांनो, लाठीचार्ज झाला आणि खूप काही नुकसान आपल्या मराठा समाजाचं होत आहे. आणि आता एका जुटीनं एक मराठा कोटी मराठा आपण झालेलो आहो, याचा आपण कदापिही काही वायाला जाऊन द्यायचं नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो मित्रांनो, श्रेय आपल्या ताब्यात आलेलं आहे, फक्त आपल्याला ते मिळवायचं आहे. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेलं आजपासून मित्रांनो पुन्हा 10 तारखेपासून मनोजदादा जरांगे पाटील फक्त सगळा सोयरा आणि आमचा मराठा कुणबी पत्र वाटपावर आज पुन्हा उपोषण करणार आहे. आणि आता जर का दागा फटका झाला तर आता शेवटची संधी मित्रांनो, काहीच नाही, फक्त यांना होताना करायचं आणि सोडल्याशिवाय राहायचं नाही मित्रांनो. अशी घोरचूक आपल्याकडून झालीही नाही आणि होणारही नाही, कारण मनोजदादांनी जो निर्णय घेतला तो सर्व समाजाला मान्य आहे. मराठा समाज संपूर्ण आता पूर्ण ताकदीनं मनोजदादाच्या पाठीमागं आहे. आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, यानंतर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती या आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.